हॅलो, मी रघु बोलतोय. आपण कोण? मी सुहासिनी बोलते. आपण कुसुमला ओळखता का? हो, ओळखतो ना. ती कशी आहे? ठीक आहे ना? काळजी करू नका. नाही, त्या आहेत. मी त्यांची केअरटेकर बोलते. त्यांच्या डायरीमध्ये आहे ना तुमचा नंबर सापडला. कुसुम ठीक आहे ना? हो, नाही, त्या छानच आहे. पण त्यांना मला कुसुम ताईला एक सरप्राईज द्यायचे. तुम्ही उद्या सकाळी गार्डनमध्ये या, मी त्यांनाही घेऊन येते. आणि काय आहे ना, मला 40 वर्षाची तुमची भेट घालून द्यायची आहे. बस एवढंच. हो, येतो मी गार्डनला. ओके, येताय ना नक्की? ठीक आहे, ठीक आहे. कुसुमताई, मी आज तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. अगं, या गार्डनमध्ये कसलं का सरप्राईज? आधी बघा तर, तुमचं सरप्राईज जवळ आलंय. ते बघा, तुमचं सरप्राईज. कोण? तू कुसुमच ना? हो ओळखलं मला? हो ना. मग कसं वाटलं सरप्राईज? अगं, मग तुला कसं माहिती रघुबद्दल? सांगते सगळं सांगते. आधी तुम्ही बसून घ्या, मनसोक्त छान गप्पा मारा. 40 वर्षांनी भेटल्यात तुम्ही. सुहासिनी, तू तर मला नवजीवन दिलंस ग, जे मी भूतकाळात जमा केलं होतं. तुझे अनंत उपकार आहेत माझ्यावर. ताई, तुम्हाला एवढं मोठे पण देऊ नकोस. तू गप्पा मार, मी इथेच आहे, येते मी. कुसुम, तू आजही मला विसरली नाहीस. कशी विसरणार? मला तुझी खूप बोलायची. तुझी इच्छा असेल तर. मी कधी तुझ्याशी वागले का इच्छा विरुद्ध? तुला आठवते आपली कॉलेजमधली पहिली आठवण? हो, आठवते ना. आपण BSCच्या पहिल्या वर्षाला होतो आणि मी क्लासमध्ये घाईघाईत येत होते आणि मी घसरून पडले. सगळे विद्यार्थी आणि प्रोफेसर हसायला लागले. मला कोणी मदतीचा हात पण दिला नाही, पण तू आलास, पाणी प्यायला दिलं आणि लॅबमध्ये जाऊन फर्स्ट एड बॉक्स आणलास आणि माझी मनपट्टी केलीस. मुलांनो, आज आपण मेन्शुरेशनबद्दल पाहणार आहोत. इट इज अ पार्ट ऑफ मॅथमॅटिक्स. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आलं लक्षात? आजचा चॅप्टर तुम्ही ओपन करा. तुला लागलं का? चल उठ, इथं बस, इथं बस. एवढी गडबड कशाला कुसुम? लवकर निघायचं, लवकर पोहोचायचं ना कॉलेजला. जास्त लागलंय का? थांब, मी फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो लगेच. सखाराम, आलो सर. हे बघ, इथं काही केमिकल उपकरणं आहेत. ती सगळी स्वच्छ धुवून योग्य ठिकाणी सुरक्षित ठेवून दे. हो सर. सर, आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे का? फर्स्ट एड बॉक्स आहे. कशासाठी लागतोय? आमच्या वर्गातली कुसुम पाय घसरून पडली, तिच्या पायाला दुखापत झाले. हे बघ, आहे याच्यामध्ये डेटॉल आहे हे साफ करण्यासाठी जखम, कापूस आहे, अँटिबायोटिक क्रीम आहे. तर हे ताबडतोब घेऊन जा. हो, थँक्यू सर. हे घे. नाही थांब, मीच लावतो.
जास्त दुखतंय का? हो खूप दुखतंय. चल आपण दवाखान्यात जाऊयात. हो. चल. शांता इकडे तुला मदत करतो जरा तुला मदत कर कुसुमला. शांत बसा रे, शांत बसा. दिवसेदिवस तू मला खूप आवडू लागला होतास आणि मी ठरवलं लग्न करेन तर तुझ्याशीच. मलाही ते जाणवत होतं. तू माझ्या वाटेकडे वाट बघत बसायची आणि माझं लक्ष वेधण्यासाठी तू सायकलची घंटी वाजवायची. रघु रघु गेला तू. बघ ना ग, त्याने माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. चल असू दे. पण तुझं लक्ष माझ्यावर कधी नसायचं, नेहमी तर लायब्ररीत असायचा. हो, मी थोरला होतो. 2 भाऊ, 1 बहीण. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी होती. परिस्थिती बेताची होती. मला माझं शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी शोधणं हेच माझं ध्येय होतं. मी तुला नेहमी शोधायचे, कॉलेजमध्ये, कॅन्टीनमध्ये, गार्डनमध्ये, पण तू दिसायचाच नाही. बघ ना ग, मी रघुला सगळीकडे शोधलं पण तो मला कुठेच दिसला नाही. अगं आपल्याला त्याचं ठिकाण माहिती की लायब्ररीत असणार आहे तो. नाही ग, मी कॅन्टीनमध्ये पाहिलं, लायब्ररीमध्ये पाहिलं, इथपर्यंत की मी क्लासेसमध्ये पण पाहिलं, तरी सुद्धा नाही भेटला तो. कुसुम, अगं तू इतके दिवस रघुला भेटायचा प्रयत्न करतेस पण त्याचं काही तुझ्याकडे लक्षच नाही बघ. जाऊ दे, कुठे शोधायचं त्याला? इथे तर नाही दिसत आहे. आपण एक काम करू, एकदा झेरॉक्स सेंटर मध्ये विचारू. चल. ताई, तुम्ही रघुला पाहिलं का कुठे? नाही पाहिलं. कुठे गेला हा? इकडे सुद्धा नाही. कुठे गेलाय हा? काय माहिती, मला तर वाटतंय लायब्ररीमध्ये नाहीच येतो. चल आपण त्याला बाहेर बघू. अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष घालायची परिस्थितीही नव्हती. म्हणूनच मी ठरवलं लग्न करेन तर तुझ्याशीच. हो, मला आठवतं आहे मॅथ्स आणि केमिस्ट्रीमध्ये काही प्रश्नाची उत्तर तुला हवी होती. अगं ऐक ना, आताच येतो, जातो. रघु, मला थोडं बोलायचं होतं. बोल ना कसं. मला मेन्शुरेशन आणि मॅट्रिक्सचे काही क्वेश्चन्सचे प्रॉब्लेम होते, ते थोडे क्लिअर करायला मला हेल्प करशील? करेन ना. बघ मी तुला 2 प्रॉब्लेम समजावून सांगतो. हे बघ. ओके. थँक्यू. असा कसा आहे हा? सतत बोलला पण नाही माझ्यासोबत. तो तर माझा फक्त बहाणा होता, पण तू तर नजर वर करून सुद्धा बघितलं नाही माझ्याकडे. दुसऱ्या दिवशी तू परत मला लायब्ररीमध्ये भेटलीस.
रघु हां कुसुम बोल ना. काल मी तुला मॅथ्सचे प्रॉब्लेम समजावून सांगितलं होता. काय अडचण आहे का? नाही, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. अगं मग विचार की. तू लग्न करशील माझ्याबरोबर? काय झालं? रघु, रघु ऐक तरी. रघु, हो, त्या दिवशी तर तू काही नव्हतं तर निघून गेलास. त्यानंतर 10 दिवस तर तू कॉलेजमध्येच आला नाहीस. तू माझ्याशी लग्न करणार आहे ही बातमी मी माझ्या घरच्यांना सांगितली आणि ते सगळे खुश झाले. पण आणि त्यांनी आपल्याला परवानगी पण दिली. पण शिक्षण पूर्ण केल्यानंतर चांगली नोकरी लागल्यानंतरच मग झाली की नाही बोलणी आणि भेट? सुहासिनी, अगं ऐन तारुण्यात आम्ही भेटलो होतो. आता म्हातारपणात भेटतोय ना, बोलू दे ना आम्हाला जरा. ठीक आहे, मी इथेच गार्डनमध्ये टाइमपास करते, तुम्ही मन सोक्त गप्पा मारा. ठीक आहे, येते मी. रघु, तू तब्बल 11 दिवसाने कॉलेजला आलास, ते पेढे घेऊन. मला वाटलंच होतं ही नेहमीच्या नारळाच्या झाडाखालीच बसलेली असणार. कुसुम, कुसुम हे घे. माझ्या घरच्यांनी लग्नाला परमिशन दिली आणि माझा सुद्धा होकार आहे. काय खरंच? आज खऱ्या अर्थाने आपल्या प्रेमाचा विजय झाला. हो. हे घे. चल आपण कॉलेजमध्ये जाऊया. हो. आपण आनंदाने कॉलेजला गेलो. आपल्याला बघून सर्व विद्यार्थी खुश झाले. आपण त्यानंतर कॉलेजच्या गार्डन कॅन्टीनमध्ये भेटू लागलो. ए राजू, इकडे टेबल साफ करून घे. कॉलेजची मुलं येण्याची वेळ झाली. मॅनेजर साहेब, काय आहे गरम गरम खायला? गरम गरम भजी आहे, मिसळ आहे, चहा आहे. अरे रघु, आपण चहा आणि बिस्किटच घेऊया. चालेल. रघु, आता आपण सेमिस्टरची एक्झाम पास करून लग्न करूया. हो, पण त्याआधी आपल्याला UPSCची तयारी करायला पाहिजे. म्हणजे जॉब लागल्यानंतर घरचे लगेच लग्नाला तयार होते. हो हो चालेल. हाय रघु. हाय कुसुम. पाहिलंस का कुसुम, कॅन्टीनमध्ये कधीही न दिसणारा रघु आजकाल कॅन्टीनमध्ये जास्त आणि लायब्ररीत कमी दिसतोय. काय जादू केलीस ग त्याच्यावर? काही नाही ग. आय हाय रघु, इस इश्क ने हमें कहीं का न छोड़ा, पूरा पागल और निकम्मा बना दिया. क्यों? बर चला, माझं लेक्चर आहे, मी निघते. हा अगं बस ना, कुठे चाललीस? कशाला? उगाच कबाब में हड्डी. मी जाते. बघता बघता आपण BSCची परीक्षा पास झालो. क्लासमध्ये पडले होते ना घसरून, त्या क्लासमध्ये गेलो आणि आपल्या दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. कॉलेजचं गेट, कॅन्टीन, गार्डन ह्या किती भौतिक गोष्टी होती ना, परंतु आपल्याला त्याचं वेगळंच आकर्षण होतं. रघु, आपले BSCचे 3 वर्ष कसे गेले कळलेच नाही. हो ना. आता आज आपला BSCचा रिझल्ट आहे. हो, चल आपण रिझल्ट हो बघूयात. चल. चल. मी सेकंड आले. चांगले पडले मला. किती पडले? 35%. मी एका मार्काने पास झाले. रघु, मी फर्स्ट क्लासने पास झाले. मी ग्रॅज्युएट झाले. हो. रघु, कुसुम, मला सुद्धा फर्स्ट क्लास मिळाला आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स.
आणि मी डिस्टिंक्शनने पहिला आलो. येस, ये कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स कुसुम, कॉंग्रॅच्युलेशन्स रघु. मला माहिती होतं माझं तुझ्याबद्दल असलेलं प्रेम आणि लग्न करण्याची जिज्ञासा आज सार्थ ठरली. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुला पण कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू रघु. कुसुम, रघु, चला आपण इथून बाहेर जाऊया. हो हो, चला. बघता बघता कॉलेज पण संपलं ना आपलं. हो ना. 3 वर्ष कशी गेली समजलंच नाही. कुसुम, हाय. हाय. कुसुम, रघु, तुम्हाला दोघांना असं आनंदाने एकत्रित फिरताना बघून ना मला खूप आनंद होतोय. रघु तुला माहिती आहे जेव्हा मी चेन बेचैन असायचे तेव्हा शांतानेच मला धैर्य व सामर्थ्य दिलं होतं. हो ना. थँक्यू शांता. तू होतीस म्हणून सगळं जुळून आलं बरं. अरे थँक्यू काय त्यात, मैत्रिणीसाठी इतकं नाही का करणार मी. आणि रघु, कुसुम फार चांगली मुलगी आहे आणि तिला तुझ्यासारखा स्कॉलर आणि हुशार मुलगा जीवनसाथी म्हणून मिळाला ना, त्यामुळे मी खूप खुश आहे. अरे मीच काय, कॉलेजमधले सगळेच लोक खूप खुश आहेत. आपल्या वार्षिक अहवालीची तयारी कुठपर्यंत आली आहे? सर तयारी चालू आहे, पण एवढ्या 1-2 महिन्यात आपण ती पूर्ण करतोय. तुमचं कॅन्टीनचं कॉन्ट्रॅक्ट 1 महिन्याने संपणार आहे, तर पुढे काय करणार आहे? मला 1 महिना मुदत द्या. ठीक. तुमचं काय म्हणणं आहे? सर कॉन्ट्रॅक्ट तर नवीन करावं लागणार आहे, मी करून घेतो सर. सर आत येऊ का? अरे रघु, येस, कम इन. वेलकम. तुझं मनापासून हार्दिक अभिनंदन. थँक्यू तू सर. आपल्या कॉलेजमध्ये प्रथम आलास. या कॉलेजचं नाव तू मोठं केलंस. मला तुझा फार अभिमान आहे. पुढे काय करणार आहेस तू? सर UPSC करून IAS व्हायचं आहे. तू काय करणार आहेस? सर मी सुद्धा UPSC करणार आहे. तुझं हार्दिक अभिनंदन. थँक्यू सर. आणि शांता, तुझं काय प्लॅनिंग आहे? सर मी सरकारी नोकरी करणार आहे. अरे वा, छान. तुम्ही तिघंही फार मोठ्या हुद्द्यावर जाणार आहे असं मला वाटतं. आपल्या कॉलेजचं तुम्ही तिघंही नाव रोशन करा आणि अधूनमधून आपल्या कॉलेजला भेट देत जा. हो सर. या तुम्ही. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. या. येतो. आता कधी आपली भेट होणार काय माहिती, हो कॉलेज ना. संपलं. रघु, हं. कुसुम, हो, एकमेकांची काळजी घ्या तुम्ही. हो. आणखी हो, तुम्ही जे वचन दिलंय ना एकमेकांसोबतच लग्न करायचं, हो. ते पूर्ण करा. हो शांता, हो नक्कीच. नक्कीच. चला. खूप कंटाळा आलाय. चल थोडं चालत जाऊ. चल. चल. आपण UPSCची परीक्षा पास झालो आणि माझी विदर्भात कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. माझी फॉरेस्ट ऑफिसर म्हणून कोल्हापूरला बदली झाली. अशा प्रकारे आपण वेगळं झालो. मग काय लव बर्ड झाला का नाही गप्पा? मला माहिती आहे तुमच्या एव्हाना गप्पा संपणारच नाही, म्हणूनच मी खवळले. पकडा पकडा. मी ना खाऊ घाला, खाऊ घाला. हा या, निवांत खा. थँक्यू. मी येते, मला गप्पा. 4 ते 5 महिने झाले तू माझ्या संपर्कात नाही. ना तुझा फोन, ना तुझं पत्र. माझ्या पण आईवडिलांसाठी खूप स्थळं आणलीत, पण मी प्रत्येक गोष्ट नकार दिला. पण शेवटी एकदा सांगूनच टाकलं लग्न करणार तर रघुशीच. त्यांना पण आनंद वाटला. मग पुढे काय झालं? मी म्हटलं तुला सगळं भेटूनच सांगावं. पण त्या दिवशी काय झालं, मी ऑफिसवरून येताना माझ्या कारचा भीषण अपघात झाला आणि मी बेशुद्ध झाले आणि जवळजवळ 1 वर्ष मी बेड रेस्ट. पुढे काय झालं? चल बसू आपण, मग मी सांगते सर्व. पुढे काय झालं? मी पूर्णपणे बरी झाले, पण डॉक्टर म्हणाले तुम्ही आई होऊ शकणार नाही. मी पूर्णपणे मातृत्वाला मुकले होते. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला कळवलं का नाही? मला विश्वास होता मी आई होणार नाही तरी तू माझ्याशी लग्न करशील, पण मला ते मान्य नव्हतं.
कारण मला तुला अडचणीत आणायचे नव्हते. तू असं का केलंस? बरं, तुझ्या आयुष्याबद्दल काही सांगशील? माझं पूर्ण आयुष्याचं गणितच चुकलं आहे. रघु, तू लग्न केलंस? किती मुलं आहेत तुला? बायको कशी आहे तुझी? तू केलंस लग्न? नाही. मी पण नाही केलं ग. तुला सोडून इथं दुसरं कोणत्याही मुलीबरोबर लग्न करावं असं मला कधी वाटलंच नाही. आणि आता तर काय, मी रिटायर झालो. रघु, तू केवढा मोठा त्याग केलास माझ्यासाठी. तू काय केलंस? तू सुद्धा माझ्यासाठी त्यागच केलास ना. रघु, एक मनातलं बोलू? बोल. तू लग्न करशील माझ्याशी? मी सुद्धा हेच विचारणार होतो. मी लग्नाला तयार आहे, पण एका अटीवर. कोणती अट? आता आपण म्हातारे झालो, 60च्या वर गेलं, तर आपल्याला म्हातारपण कोण सांभाळणारं पाहिजेच ना. बरोबर आहे तुझं म्हणणं. आपण काय करू, अनाथ आश्रममधून एक 8 ते 10 वर्षाचे एक मुलगा मुलगी घेऊ. मग आपले ते सांभाळ करतील, त्यांना उच्च शिक्षित करू आणि आपले एक समाजाचं ऋण पण पेटेल. तुझा निर्णय आहे ना, मला मंजूर आहे. काय एवढ्या वेळच्या गप्पा मारतात आहे? झालं की नाही गप्पा? हो, आम्ही दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला आणि एक मुलगा आणि एक मुलगी दत्तक घ्यायचं ठरवलं. उत्तम, अतिउत्तम. हा निर्णय फारच छान आहे. तुम्हाला मला आज एक सांगायचं आहे. बोल. मी एकदा रूम साफ करत होते. रूम साफ करता करता कोणाच्या तरी कपाटामध्ये एक डायरी लिहिलेली सापडली. हा, कुसुमताई तशा झोपल्या होत्या, पण मी ती डायरी घेऊन माझ्या रूम मध्ये गेले. अख्खी 2दा वाचलीये. त्यानंतर असा उलगडा झाला ना, तुमच्या दोघांचंही आत्मचरित्र कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत लिहिलंय कोणीतरी. आणि मी त्याच क्षणी ठरवलं की आता मला तुम्हाला भेटवायचं. आणि तो आज सोन्याचा दिवस आलाय. अगं पोरी, जे मला आयुष्यभर धाडस झालं नाही ते तू करून दाखवलंस. 2 प्रेमिकांना तू एकत्र आणलंस. तुझ्या आभारी आहे. बास बास झालं आता माझं कौतुक. आता तयारीला लागूया आणि तुमच्यासाठी 2 दत्तक मुलंही घेऊन येऊया. चला. आई, बाबा, तुम्ही मला आज नवीन जीवन दिले. अनाथ आश्रमातून आणले, दत्तक घेतले, घरी आणले, मुलाचे कायदेशीररित्या हक्क दिले. मी तुमची आयुष्यभर सेवा करेन. हो आई, बाबा, तुम्ही दोघांनी मला आज अनाथ आश्रमामधून दत्तक घेऊन मला एका मुलीचा अधिकार दिला. माझ्या उच्च शिक्षणाची जबाबदारी तुम्ही घेतली. खूप मोठं मन आहे तुमचं. मी तुमची आयुष्यभर सेवा करेन. हो कुसुमताई, रघुदादा, तुमच्यासारखे लोक असे उदात्त विचार घेऊन जर समोर आलेत तर आपले कुठलेच मुलं अनाथ राहणार नाहीत. त्याच्यात मला खूप आनंद झालेला आहे. कुसुम, तू आपल्या घरी सांजवाद लावशील? हो रघु, तुळशीजवळ सांजवाद लावेन. थांब कुसुम, असं धान्य पायाने नको ढकलू. तू लक्ष्मी आलेली आहेस, तर हाताने कर. हो ताई.
बाबा, हे घर किती सुंदर आहे. तुम्ही दोघांनी मला अनाथ आश्रमातून इथे आणलं. मी आज खूप आनंदी आहे. आई, बाबा, खरंच तुम्ही आज मला सणाचे दिवस दाखवले. मी तुमचा आयुष्यभर सांभाळ करीन. मी जयवंत दळवी, रघुनाथांचा मित्र. आम्ही दोघे एकाच खात्यात नोकरी केली, परंतु त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल कधीच काही सांगितलं नाही आहे. ते मात्र आज इथं आल्यानंतर आम्हाला कळलं. होय ना कांता? हो ना भाऊजी, तुमचं हे गुपित मला फार आवडलं. रघु, तू आज कुसुमचा स्वीकार केला, तिच्याबरोबर लग्न केलं. मी खूप आनंदी आहे. रघुदादा, कुसुमताई, चला मी आता निघते. तुम्हाला एकत्र आणण्याचा विचार केला होता, ते काम आज पूर्ण झालं. काहीतरी चांगलं काम केल्याचं जीवनात सार्थक झालं. चला आता मी निघते. सुहासिनी, थांब. कुसुमनी मला तुझ्याबद्दल सगळं काही सांगितलं आहे. तू अनाथ आहे, कुठेही जायचं नाही. सुहासिनी, एवढ्या मोठ्या जगात तू एकटी कुठे राहणार? अगं, माझ्या आजारपणात तू किती माझी सेवा केलीस, त्यामुळे मी आज इथं उभी आहे आणि तुला कुठे जाऊन देणं नाही. तू माझ्याकडेच राहायचं. ज्या दिवशी कोर्टात आर्यन आणि प्रीतीला दत्तक घेतलं, त्या दिवशी तुलाही दत्तक घेतलं. आता एक छानसा मुलगा बघून तुझं लग्न करून देणार आणि हा बंगला आहे ना, तुझ्या नावावर केलं आहे. जसं तू मला सरप्राईज दिलं होतंस ना, तसं हे तुला सरप्राईज कसं वाटलं? आई, माझी गुणी मुलगी. Oh